सपनाचे माता पिता यांनी या ठिकाणी खरात परिवारांना या ठिकाणी पुष्प समर्पित करण्यासाठी यायचं, त्या या ठिकाणी येऊन पुष्प समर्पित करावी. या बोला ना. या पुढे या. हाय हॅलो सगळ्यांना, गुड इव्हिनिंग. तर कालचा भाग तुम्ही बघितलाच असेल, तसाच हा दुसरा भाग जो आहे तो पण बघताला अशी खात्री करते. आणि हे बघा, अगोदरचा आवाज तर तुम्ही ऐकलाच असेल. खूप गर्दी, गोंगाट आणि कल्ला होता. मी मुद्दामच तो आवाज तुम्हाला ऐकायला ठेवला होता, पण नंतर म्हटलं चला खूपच आता आरडाओरड चालू आहे, तर आपण आता व्हॉईस ओव्हर करूया. तर व्हॉईस ओव्हर मी इथे करते आहे, तर व्हिडिओ कंटिन्यू करा. आणि आहे ना, ही कोमल जे आहे ना तिने शूट घेतलेलं आहे, त्यामुळे ना स्पष्ट आणि पूर्ण काही व्हिडिओ येत नाही. तिने कॅमेरा जो आहे ना तो मोबाईल उभा पकडलेला होता त्याच्यामुळे. तर बघा, इथे आता केक कापायचा पण प्रोग्राम होईल माझ्या निधी-विधीचा, म्हणजेच इंदू आणि रमाचा. आणि त्यानंतर सपनाचे डोहाळेसुद्धा होतील. तर डेकोरेशन कसं आहे नक्की सांगा, कारण का हे घरचंच डेकोरेशन आहे. आणि त्यानंतर म्हणजे त्याला 2-3 ठिकाणी ऑर्डर पण होत्या, काही सामान दुसरीकडे पण आमचं गेलेलं होतं. तरीसुद्धा वेळात वेळ काढून हा प्रोग्राम आम्ही ॲडजस्ट केला होता, कारण का बड्डे 26 एप्रिललाच असतो. आणि व्हिडिओ थोडे तुम्हाला लेट येत आहेत, त्याचं कारण म्हणजे एडिटिंगला वेळ नाही. आणि आता लग्न सीझन पण चालू आहे, तर हे पाहुणे जे आहेत ते एक एक करून येत होते इकडे वरती स्टेजवरती. तर बघा, अशा पद्धतीने कार्यक्रम जो आहे तो आता सुरुवात झालेला आहे. पण इकडे बॅकग्राऊंड जे आहे ना ते खूप आरडाओरडा होता. तरी पण मी आता जेव्हा रणशूर भाऊ आहेत ना ते जेव्हा बोलतील ना, तेव्हा मी तुम्हाला त्यांचं भाषण जे आहे ते ऐकवते. आणि सोनल पण लेट आली होती, तरी पण ती लगेच फ्रेश होऊन बाहेर आलेली. माझी मुलगी खूप लांबून आली होती, तरी पण मग ती आली पटकन आवरून. तिच्याबरोबर तिची जाऊबाई दीपाली आणि तिचे धीर आणि तिच्या जावेची मम्मी वगैरे, भाऊ वगैरे सगळे आलेले. तर भरपूर पाहुणे होते आणि भरपूर गर्दी होती. तर हे म्हणजे पाहुणे जे आहेत खूप लांबून आलेले होते. विश्व कल्याणाचा मध्यम मार्ग सांगणारे परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आदर्श आणि प्रेरणाविषयाला अभिवादन करत असताना आज शिंगाडे परिवारामध्ये 2 कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. एक आयुष्यमानाने सपना या ठिकाणी तिचे हे डोळ्याचा कार्यक्रम संपन्न होतोय. खऱ्या अर्थानं बौद्ध संस्कृतीमध्ये त्याला त्याचप्रमाणे या परिवारामध्ये वैष्णवी शुभम शिंगाडे यांच्या पोटी 2 कन्यारत्नांचा लाभ झालेला आहे. त्या मुलींचा हा दुसरा वाढदिवस आहे, इंदू आणि रमाचा वाढदिवस. असे 2 कार्यक्रमांचा दुग्ध शर्करा योग या परिवारानं साधलेला आहे. आणि म्हणून आपण बुद्ध धम्म संघ या त्रिरत्नांना अनुसरून या ठिकाणी हे दोन्ही कार्यक्रम आपण एकाच वेळेस संपन्न करतोय. तेव्हा आपण या ठिकाणी सामुदायिक विश्राम आणि पंचशिले प्रथमतः ग्रहण करूया. तुम्हाला येतात सुद्धा म्हणायचं, तू त्याला विचार. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. भूतं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, द्वितीयंपि भूतं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि,
तदीयम्पि संघं शरणं गच्छामि तदीयम्पि धम्मं शरणं गच्छामि तदीयम्पि संघं शरणं गच्छामि पाणातिपाता वीरमणि सिक्खापदं समादियामि अदिन्नदाना वीरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिच्छाचार वीरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा वीरमणि सिक्खापदं समादियामि सुरामेरयमजपमातटाना वीरमणि सिक्खापदं समादियामि साधु 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 जाऊ द्या रडायला लागते माझ्या लाडक्या भाच्या रमाईंदू तसेच माझ्या लहान भावाच्या बायकोचं डोहाळा जेवण असणाऱ्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या सर्वच मान्यवरांचं मनापासून स्वागत करते. खरं तर कार्यक्रमाला खूप उशीर झाला माझ्यामुळे त्यासाठी मनापासून दिलगिरीसुद्धा व्यक्त करते. गावची सरपंच असल्या कारणाने मला तिथेही उपस्थिती असणे माझे खूप गरजेचं असतं. त्यामुळे मला यायला निघायलाच उशीर झाला. परंतु मी इकडची जबाबदारी पार पाडत असताना म्हटलं की उशीर झाला तरी आपण कार्यक्रमापर्यंत पोहोचलो आणि माझ्या वडिलांचा आग्रह आईचा आग्रह त्यामुळे दुपारी उशिरा का होईना मी निघाले आणि कार्यक्रमाला पोहोचले. याचा मला आनंद आहे आणि तुम्ही सर्व उपस्थित आहात त्यासाठी तुमचं मनापासून आभार व्यक्त करते. या माध्यमातून आज एकदा शुभेच्छा आणि संदेश दादा आज कार्यक्रमाच्या मंगलमय प्रसंगी उपस्थित असताना एकच शुभेच्छा व्यक्त करते की आज आपण बघतो की समाजामध्ये आपण सहज बोलून जातो की माणूस आज आहे किंवा उद्या नसेल. आपण म्हणतो की घडीचा भरोसा नाही. त्यामुळे आपल्या मनातले क्लेश असतील द्वेष असतील ते सगळे विसरून आपण एकमेकांशी किती चांगले वागतो आणि किती चांगलं मागे ठेवून जातो हे शेवटी राहतं. आणि आज माझ्या कुटुंबाला इथे किती वाद झाले म्हणतात मी कधीच हस्तक्षेप करत नाही. पण माझ्या दोन्ही भावांना हेच सांगू इच्छिते की तुमच्या मध्ये जे वाद होतील किंवा काही असेल ते तुम्ही सॉल्व्ह करून एकमेकांना कधीच सोडू नका अशी माझी शेवटपर्यंत इच्छा राहील. मी तुमच्यात कधीच हस्तक्षेप करणार नाही. परंतु तुम्ही दोघांनी गुणागोविंदाने नांदावं तुमच्या तुमच्या बायकोने तुमच्या मुलाबाळाने इथं छान आनंदाने हे घर सजावं असंच मला नेहमी वाटत राहील. मनापासून खूप शुभेच्छा व्यक्त करते माझ्या लाडक्या रमाईंदूला आणि वैभवला आणि सपनाला सुद्धा खूप मनापासून शुभेच्छा व्यक्त करते. धन्यवाद. बुलंद आवाजातल्या शुभेच्छा जय भीम करा नाव जय भीम. बोधिसत्व परमपूज्य विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी उपस्थित सर्वच नातेवाईक श्रेष्ठ मित्रमंडळ बौद्धचार्य आदरणीय रणशूर आणि आज आपण या ठिकाणी 2 कार्यक्रमांना उपस्थित आहोत. खरं तर उशीर माझ्यामुळे दोन्हीमुळे झालेला आहे. मी लवकर आलो होतो वेळेत. तिने जे सांगितलं त्याचीच म्हणजे ती कडी धरून मी बोलणार आहे कारण की तिने आता खूप महत्त्वाच्या मुद्द्यांना हात घातलेला आहे. आज 2 कार्यक्रम आहे. पहिला कार्यक्रम आपण या ठिकाणी संपन्न केला तो म्हणजे सपनाचा डोळे जेवणाचा कार्यक्रम. आई होणं ही प्रत्येक स्त्रीचं एक स्वप्न असतं. तसंच वडील होणं सुद्धा स्वप्न असतं. आम्ही वैभवला लाडाने छोट्या म्हणतो. आता तो मोठा झाला त्याला छोट्या म्हणू नका म्हणा. सपना थोड्याच दिवसामध्ये आई होणार आहे. तिचं बाळ निरोगी त्यानंतर सर्व संपन्न आरोग्य संपन्न तिचा जन्म होऊ या सगळ्यांतर्फे मी शुभेच्छा देतो. त्यानंतर आज आणखी दुसरा एक कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे तो म्हणजे